या मीडियाच्या माध्यमातून आपल्याला सांगायचं. साहेब, रोहित पवारांनी काल पत्रकार परिषद घेतली. ते म्हटले की ईडीची कारवाई जी आहे ती सुरू आहे आणि पुढील 5 ते 6 महिन्यात त्यांना जेलमध्येही टाकण्याची शक्यता त्यांनी वर्तवली. काय असं अनिल देशमुखांचं उदाहरण पाहिजे, संजय राऊतांचं उदाहरण पाहिजे, त्यावर काही भरोसा नाही. रोहित पवार सुद्धा म्हणले की आमच्याकडे 9 मंत्र्यांच्या फाईल आहेत, भ्रष्टाचाराच्या आहेत. तर मला माहिती नाही, मी चौकशी करेन, माझी त्यांची भेट नाही. आता जिथं आम्हाला लोकांचं राज्य इथं नाहीच आहे, त्यामुळे प्रश्नच नाही. देशाची ईडीची सत्ता ही भाजपच्या हातात आहे, त्यामुळे आमचा त्याचा संबंध नाही. पण आमचं फास्ट रेकॉर्ड काय आहे त्याची आपल्याला आधीच दिली, आणि त्यामुळे आमच्या फास्ट रेकॉर्डमध्ये सत्तेचा गैरवापर असा कधी केला आणि तो करत असताना स्वतःच्या भाषातल्या लोकांनी चुका केल्या असतील तर त्यांना वेगळा नाही आणि इतरांना वेगळा नाही, ही भूमिका आमच्या काळात नव्हती. शिवसेनेचे आमदार रवींद्र वायकर पण ते शिवसेनेत प्रवेश करतात. ईडीची नोटीस आणि ईडीची कारवाई सुरू आहे त्यांच्यावरती, ते ठाकरे गटात दिसत नसतं, सुरू झालेलीच होती. त्यामुळं अनेक ठिकाणी म्हणजे याच्यामध्ये असे लोक आहेत की कारवाई सुरू झाली आणि त्याच्यामुळे लोक इकडून तिकडे गेले आणि त्यामुळे त्यांची चौकशी थांबली. कदाचित महाराष्ट्रात फसवणूक उदाहरण त्यांच्याकडे काहीतरी लेनदेन झालं असं तुम्ही लोकांनी वाचण्यात सापडायचं. आता काही दिसत नाही, सगळे शांत आहे. सरकारमध्ये आहेत माहिती, चांगली गोष्ट आहे. साहेब, तुमचे आमदार असतील, खासदार असतील, पदाधिकारी असतील, यांना कुठून तरी धमकीचे फोन, ईडीची चौकशी वगैरे असं करून पक्षप्रवेशासाठी असं केलं जातं असं तुम्हाला वाटतंय का? सरळ गोष्ट आहे की त्यांना तुम्ही या निवडणुकीच्या प्रक्रियेपासून किंवा विरोधकांना मदत करण्याची जी प्रक्रिया आहे त्याच्यापासून दूर राहावं असं सूचित केलं जाण्याची लक्षणं आहे. एकच निवडणूक आयुक्त आता आहेत, 2 निवडणूक आयुक्त पद आता रिक्त झालेली आहेत. तुम्हाला वाटतं निपक्ष निवडणूक होईल? आता दुसरे जे येतील नियुक्ती होतील ते पंतप्रधान आणि त्यांचे एक मंत्री, ते दोघंच करणार आहेत. सुप्रीम कोर्टाचे जे मुख्य न्यायाधीश त्यांनी दुरुस्त केले आहे. त्याच्यात पूर्वी प्राईम मिनिस्टर याची एक आणि सरन्यायाधीश, त्याच्यात जो बदल केला आहे त्याच्यात मला सरन्यायाधीश काढले आणि लीडर ऑफ ऑपोजिशन आणि एक मिनिस्टर, सिनियर मिनिस्टर. आता सरन्यायाधीश त्याच्यामध्ये ते त्यांना आता कमी केलेलं आहे आणि त्यामुळे आता काय मोदी साहेब जे ठरवतील ते मान्य. सर, निलेश लंके तुमच्या संपर्कात प्रवेश करणार होते अशी चर्चा सुरू आहे. त्याचे काय असेल तुम्ही त्यांना पक्षात येण्यासाठी विचाराल का, बोलाल का? म्हणजे एकदम काय असे अनेक लोक आहेत ते सगळ्यांना विचारलं असेल. आज पक्षप्रवेश होणार अशी चर्चा होती, चर्चा होती. चर्चा तुमच्याकडूनच मिळायची. असे किती संपर्कात आहेत गेलेले पैकी? असं आम्ही त्या उद्योगात नाही. अनेक लोक असे आहेत की ज्यांना हे जे काही चाललं आहे ते योग्य वाटत नाही. त्यांनी काही निर्णय घेतले आमच्यापासून दूर राहण्याची ते आहे, त्यांच्या निर्णयाची ते कायम आहे, पण अस्वस्थ आहे. गेलेले जर परत येणार असतील तर तुम्ही त्यांना पुन्हा पक्षात घ्याल का? कोण काय त्याची माहिती द्या. महाविकास आघाडीची जी काही जागा वाटपाची चर्चा आहे तर ती पुन्हा कधी सुरू होईल, कधीपर्यंत ते नक्की होऊ शकतं माहिती नाही. आता खरं फार प्रश्न राहिलेले नाही. प्रश्न एकच राहिलेला आहे, म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे आणि काही गावे शेका पक्ष, काँग्रेस वगैरे त्या सगळ्यांच्यामध्ये काही त्याचा फारसा अंतर नाही. एकच महत्त्वाचा प्रश्न आहे की याच्या अद्याप आमच्या काही निश्चित दोन्ही बाजूने काही पावले टाकली गेली नाहीत आणि ती म्हणजे बाळासाहेब आंबेडकर यांचा जो पक्ष आहे त्याच्याबद्दल. आणि तेवढा एक जर ठेवला
बाकीच्या सगळ्या घटक पक्षाच्या म्हणजे एक वाक्यच आहे. राजू शेट्टींच्या बाबतीत काय, कारण तिथं हातकणंगलेमधून उद्धव ठाकरे यांचा उमेदवार उभा राहू शकतो असं त्यांनी सूचित केलेलं आहे ठाकरे गटात. माहिती नाही, पण ती जागा आमच्याकडे राजू शेट्टी आमच्याकडे उभा राहायचा पाहिजे असा प्रस्ताव आमच्याकडे आहे असं मला माहिती. महादेवराव जानकरांचा काय प्रस्ताव आहे? महादेवराव जानकरांच्या उद्देशी चर्चा आमची झालेली आणि उद्या परवा माझी त्यांची भेट होईल आणि आम्ही आणखी निर्णय घेऊ. माढामधून उमेदवार असू शकतात का महादेव जानकर? आता त्यांचा प्रस्ताव काय तो बघतो ना, त्यांना बरोबर घेऊन जावं अशी आमची इच्छा आहे. कोल्हापुरातून शाहू महाराजांची उमेदवारी असणार आहे का? कोल्हापुरातून शाहू महाराजांचं नाव शाहू महाराजांनी उभं राहावं असा आग्रह मी स्वतः त्यांना केला. शिवसेनेच्या वतीनं म्हणजे संजय राऊत यांनी केला आणि ती चर्चा चालू आहे आणि ते उद्या उभे राहिले तर मला आनंद होईल. सर, महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या चर्चेच्या बद्दल बैठका आणि हे चालू आहे, तसं देश पातळीवर इंडिया आघाडीचं नेमकं काय ठरतंय किंवा कारण भाजपा तिथे देश पातळीवर अग्रेसिव्हली 400 पार असा नारा सतत देत असताना कुठल्या पक्ष एकत्र येऊन बैठक कधी आणि कॉन्क्रीट निर्णय कधी? 400 फार थोडं 588 फारदांचं झालं पण 400 फारच का म्हणतात, त्यांनी 588 सांगायला पाहिजे. तर या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीचं समीकरण आणि त्यांची जागा वाटपाची कॉन्क्रीट असा निर्णय असं कधी काय बैठक? असं आहे की त्याची त्या राज्याच्या लोकांनी बसून ते ठरवावं असा निर्णय आमचा आहे. त्या निर्णयाप्रमाणे उदाहरणार्थ आप आणि काँग्रेस यांच्यात एक वाक्याचं डिव्हिजन, समाजवादी पार्टी आणि काँग्रेस यांच्यात एक वाक्यता झाली उत्तर प्रदेशमध्ये, तर काही राज्याचे झालेले. आता महाराष्ट्राचाच विचार अमेरिकेत हे अद्याप याच्यात आमच्या संघटनेत देश पातळीवर नाही आहेत. त्यांनी यावं, त्यांना घ्यावं असा आमचा आग्रह आहे. पण जे आहेत त्यांच्यात जवळपास एक वाक्यता आहे. प्रश्न फक्त वेस्ट बेंगालमध्ये आलेला आहे आणि त्या संबंधीचा निर्णय त्यांनी सगळ्या जागा लढवायचा केलेला. व्यक्तीचा माझी त्यांच्याशी चर्चा नाही, ही जाणून घेईल त्या आधी. सर, आंबेडकरांचं नेमकं काय आहे? प्रकाश आंबेडकर तुमच्यासोबत येत आहे नाही येत आहे ते निश्चित चर्चा चालू आहे. त्यांनी काही सजेशन केल्या, त्याच्यात आमच्या काही लोकांनी इथपर्यंत जाणं शक्य असं सांगितलं. त्याच्यावर त्यांचे खर्च मला आले आणि त्या खर्चामध्ये त्यांनी आणखी काही मतं व्यक्त केलेली ती आता आमच्या सगळ्यांच्या चर्चा करून त्यांना कळू. मागच्यासारखंच पुन्हा होतं म्हणजे काय, गेल्या वेळेस पण असेच जागा मागितल्या 12-12चा फॉर्म्युला धरून काही झालंच नाही. असं नाही, त्यांनी सगळ्या जागा मागितल्या नाही. त्यांनी असं गृहीत केलं की हे मतदारसंघ महाराष्ट्राचे, इथं आमचा प्रभाव आहे किंवा काम आहे. पण प्रकाश आंबेडकरांची एकंदरीत भूमिका अप्रत्यक्षरित्या भाजपच्या पत्त्यावरती पडते असा एक जो आरोप होतो की खरंच त्यांना महाविकास आघाडीमध्ये यायचंय की भाजपलाच मदत होईल असं? आरोप आज करणार नाही, आरोप करण्याची स्थिती नाही. आम्ही त्यांच्याशी बोलतोय, ते आमच्याशी बोलत आहेत आणि त्यामुळे हेतूबद्दल शंका घेणं हे मला योग्य वाटत नाही. त्यांचे प्रस्ताव हे तडजोड करण्या इतपत आहेत का? म्हणजे महाविकास दुसरीकडे ते काँग्रेसवरती टीका करतात. त्यांनी प्रस्ताव असा दिले नाही. त्यांनी 1, 2, 3, 4 असं 15-16 जागा आणि त्याच्यात त्यांच्या प्रतिनिधीने हा खुलासा केलेला आहे की याचा अर्थ या सगळ्या जागा आम्ही मागितल्यात असं नव्हे, आमचा त्या ठिकाणी प्रभाव आहे किंवा काम आहे. साहेब, तुम्ही ईडीचं सगळं आज सांगितलं खरं, पण याचा राजकीय परिणाम किंवा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काय चित्र निर्माण होऊ शकतं? इलेक्शनच्या तोंडावरच एक प्रकारचं दहशत ही निर्माण करण्याची पावलं आहे, दुसरं काय. साहेब, 400 पार भाजप म्हणतंय. भाजपचे खासदार आहेत कर्नाटकचे अनंतकुमार हेगडे, त्यांनी म्हटलं की 400 पार यासाठी हवंय की त्यामुळे राज्यघटनेत बदल त्यांना करतात. घटना बदलायची, ते आजच नाही, त्या आधी बोलले होते आणि
त्यांनी भाजपाच्या नेतृत्वाच्या मनात नक्की काय हे त्या निमित्ताने व्यक्त केले आणि ही देशाच्या दृष्टीने चिंताजनक आहे. कारण ते सरळ असं म्हणतात की संविधानात आम्हाला बदल करायचा आणि त्यासाठी हा नवाज पाहिजे, त्यासाठी मोदींना एवढी शक्ती द्या आणि त्यामुळे संविधानात बदल करायची भूमिका सत्ताधारी पक्षाचा खासदार आणि उद्याचा उमेदवार हा जाहीरपणाने सांगतो की गोष्ट दुर्लक्ष करण्यासारखी नाही, ही चिंताजनक गोष्ट. सर, राज ठाकरे म्हणाले की पवार दोन्ही गट एकच आहेत आतून, असं त्यांनी परवाच म्हणलेलं आहे. आणि त्याच पार्श्वभूमीवर पुन्हा आपण आणि सुप्रियाताई सागर बंगल्यावर जाऊन डिनर झालं असं पण बातम्या काही आल्या. नेमकं तथ्य काय आहे? ही बातमी मूर्खपणाची बातमी. सागर बंगल्यावर गरज आहे, त्या आवश्यकता आहे. म्हणजे काही बातम्या तुम्ही लोक कशा देता त्याचे उत्तम उदाहरण. मराठा आंदोलक उमेदवार उभे करणारे अशी चर्चा, मराठा आंदोलक उमेदवार उभे करणारे अशी चर्चा प्रत्येक लोकसभा मतदारसंघामध्ये माहिती नाही. म्हणजे वर्तमानपत्रात वाचतोय, प्रत्यक्ष काय घडलेलं माहिती नाही. चर्चा वगैरे काय? चर्चा अजिबात नाही. पण समजा प्रत्येक मतदारसंघात जास्त उमेदवार उभे केले आणि त्यांचं भांडण कोणाची आहे, त्यांचा संघर्ष किंवा त्यांच्या विरुद्ध चुकाची भूमिका अपोजिशनने घेतली नाही, ही भाजपने घेतली आणि अधिक उमेदवार जास्तीत जास्त उभा करण्यात आणि मतांचा म्हणजे डिस्ट्रीब्युशन वाढवणं त्याचा असं कळत ना कळत भाजपला मदत होईल. मला असं वाटतं ते तसं करणार. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात की मावळ गोळीबार झाला त्यावेळेस काँग्रेसची सत्ता होती आणि त्याला वर्ष किती आहे ते आता सांगतात की जेव्हा आत्ता काय त्याच्यानंतर त्यांची सत्ता येऊन गेली, त्यांची स्वतःची 5 वर्ष, त्याच्यानंतर त्यांची सत्ता आता 20 वर्षात आहे. तर त्यावेळेचं काय करण्याचं काय? त्या काळात त्यांच्या काळाचे गोळीबार कुठं देशात झाले त्याची यादी मी कुठं काढून येऊ शकतो. भाजप 400 पार म्हणतं, इंडिया आघाडीचं काही असं टार्गेट ठरलंय का जागे? थँक्यू. कोण करा